हाय नमस्कार मैत्रिणींनो, मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे, ज्याचे नाव आहे सुंदर माझं घर। आणि सगळ्यांना शुभ दुपार। माझी घरातील सर्व कामे आता आवरलेले आहेत आणि श्री पण शाळेला गेलेला आहे। यांना आज सुट्टी आहे। देवपूजा वगैरे सर्व काही झालेलं आहे। देवपूजा मी थोडक्यात दाखवतो तुम्हाला। अशा पद्धतीने देवपूजा माझी झालेली आहे। महाराजांना पण दाखवते मी तुम्हाला। साड्यांचा जो व्हिडिओ टाकलेला होता मैत्रिणींनो, दुकानचा आमच्या समोर ताई आहे त्यांचा, तर त्यांच्याकडून मी सुद्धा 3 साड्या घेतलेल्या आहेत। त्यातीलच ही एक साडी आहे बघा, पूर्ण अशी हिरवी साडी आहे। ही खूप छान आहे। ब्लाऊज काय मी अजून त्याच्यावर शिवलं नाही, दुसराच ब्लाऊज घातलेला आहे त्यातल्या त्यात मॅचिंग करून। मी कोणकोणत्या साड्या त्यांच्याकडनं घेतल्यात त्या दाखवते। ही साडी मला त्यांनी 750 रुपयाला दिलेली आहे। यामधलाच गुलाबी कलर मी काल तुम्हाला दाखवलेला होता व्हिडिओमध्ये। छान आहे ती पण गुलाबी कलरची, पण मला हा आवडला। त्यामुळे हिरवी म्हटलं आपण कोणत्या पण सणाला नेसायला वगैरे बरी पडते, त्यामुळे मी अशी सिंपलमध्ये हिरवी घेतलेली आहे। असं काट आहे, तसा पीस आहे, अजून तो काय मी शिवला नाही। चला तर मी कोणकोणत्या साड्या घेतल्या। साडी आहे गुलाबी कलरची, अशी आहे, असे गोंडे आहे त्याला पातळ, आणि हा पदर आहे। छान आहे। साडीचा कलर तुम्हाला व्हिडिओमध्ये असा दिसत असेल, पण रिअलमध्ये साडीचा कलर खूप मस्त आहे। असा पीस आहे, यांनी ब्लाऊज शिवलेला आहे। खूप छान सिंपलमध्ये गोलच गळा केलेला आहे, पण लटकन खूप छान केलेले आहेत मैत्रिणींनो। हे पहा, खूप छान असे त्यांनी लटकन केलेले आहे। साडी आवडली लाल कलरमध्ये, ही पण खूप छान आहे। एकच पीस राहिलेला, त्यामुळे त्यांनी 700 रुपयाला ही साडी दिलेली आहे। खूप छान आहे। ऑर्गेन्झामध्येच ही साडी आहे। मध्ये हा पीस आलेला आहे, ब्रॉकेटचा पीस आहे बघा पूर्ण। ही एक साडी आहे बघा, पिंक कलर, आणि इकडं हिरवं काट आलेला आहे त्याला, आणि रबर प्रिंट आहे याच्यावर, पदर आलेला आहे। छान आहे साडी। हिरवा पीस आलेला आहे, अशी काट आहे त्याला। त्यानंतर ही शिवशाही पेशवाई म्हणून आहे, ही घेतलेली आहे। असा पदर आहे, असा आलेला आहे। मैत्रिणींनो, 3 साड्या मी त्या ताईंच्याकडून घेतलेल्या आहेत, आणि 2 साड्या दुसरीकडून आणलेल्या आहेत। ती लाल कलरची साडी आणि शिवशाही पेशवाई आहे, ती बाहेरून आणलेली आहे मी। लाल कलरची साडी आहे ती 700 रुपयाला मिळाली, आणि शिवशाही पेशवाई आहे ती 1100 रुपयाला मिळालेली आहे। त्या साड्या ऑफरमध्ये मिळालेल्या आहेत मैत्रिणींनो। शिवशाही पेशवाईची किंमत 1600 रुपये होती, पण ऑफरमुळे ती 1100 रुपयाला मिळालेली आहे। साड्या घेत असताना मैत्रिणींनो, वॉशेबल असल्या तर बरं वाटतं, म्हणजे घरच्या घरी आपल्याला क्लीन करायला धुवायला बऱ्या पडतात। नाहीतर प्रत्येक वेळी आपण ड्रायक्लीनला द्यावी लागते साडी मग, आणि ते काही मला आवडत नाही, कारण की ड्रायक्लीनला द्या, परत त्याचा खर्च आणि परत वाढतो। त्यामुळे आपण घेतानाच रफ आणि टफ अशा वॉशेबल साड्या घेतलेल्या बऱ्या पडतात। शक्यतो मी मैत्रिणींनो लाईट कलर साड्यांचे घेते, डार्क कलर जास्त करून घ्यायला बघत नाही, जेणेकरून काय होतं की माझा सावळा कलर असल्यामुळे मला त्या साड्या सूट होतील अशा प्रकारेच मी घेते। आपला कलर जर व्यवस्थित असा गोरा असला तर मग कोणतीही साडी आपल्याला चांगली दिसते, पण माझा कलर सावळा असल्यामुळे मी शक्यतो लाईट कलरच्या साड्याच जास्त वापरते। कपडे धुवून झाल्यानंतर आपण ज्यावेळी कपडे पिळून घेतो, त्यावेळी मी असं सॉफ्ट वॉश म्हणून जे लिक्विड आहे ते वापरते। त्यामुळे काय होतं की कपड्यांना वास खूप छान येतो। जास्त घालावं लागत नाही मैत्रिणींना, थोडंसंच घालावं लागतं, आणि
ते घातल्यामुळे कपड्यांना सुगंध खूप छान येतो, त्यामुळे आपण कपडे घातल्यानंतर आपल्यालाही खूप छान वाटतं. साड्यांच्या किमती पण खूप कमी झालेल्या आहेत मैत्रिणींनो, आणि साड्यांमध्ये व्हरायटी पण खूप वेगवेगळी आलेली आहे. माझी देवपूजा झाली, तसं जेवण वगैरे सर्व काही आवरून आता दुकानात जाऊन आले आहे मी. आता जेवायचं आणि परत संध्याकाळी मग 4-5 नंतर दुकानात जाणार आहे. या साहेबांचं कसं चालू आहे बघू शकता तुम्ही. पेडिग्री घालण्यासाठी इतकी त्याची धावपळ चालू असते. मी स्वतः ब्लाऊज शिवत असल्यामुळे तरी साड्या मी किती घेतल्या तरी काही वाटत नाही, कारण माझं ब्लाऊजची जी शिलाई असते ती वाचते. परत साडी पिकोफॉल मी स्वतःच करते, त्यामुळे तो खर्चही माझा वाचला जातो. आता ब्लाऊजची शिलाई पण खूप आहे मैत्रिणींनो, त्यामुळे जरी 4-5 साड्यांची ब्लाऊजची शिलाई म्हटला तरी पण 1000-1500 रुपये आपले कमी होतात. त्यामुळे त्यात आपल्याला 1-2 साड्या येतात. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि मीनं घेतलेल्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या त्याही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर पुन्हा भेटू काही तर नवीन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.